कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही आता चाललोय राखण द्यायला. आमच्या इकडे वरती जलकावाडामधून आहे, तिकडे आम्ही जातोय. आमचंच आहे ते, तिथली जमीन. आणि आम्ही चाललोय. पप्पा स्वरा हे घाबरतात ना, म्हणून त्यांच्या जोडीला आम्ही जातोय. मला आताच दम लागायला लागलाय. 3 वाजले तेव्हा तुम्ही एवढा लेट येऊन 6 वाजता जातोय वरती. हे भगवान. हे बघा इकडे किती कोकम पडलेत. आमच्या इथून वरती यायला खूप दम लागला. आमच्या इथून वरती यायला चढाव आहे भरपूर. घराच्या इथून पूर्ण वरती चढाव आहे. तिकडे पोचलेच, इथून अजून इथेच आहे. त्या दिवशी मी भाजीला आली होती, त्या दिवशी खूप पाऊस होता. आणि आता 2-3 दिवस झाले की पूर्ण असं ऊनच आहे, पाऊस गायब झालाय. तर मी इथून निघून जाईना खाली, दम लागलाय आधीच. थांबा तर मी जाईन इथून. त्या दिवशी इकडे पाणी होतं. हे इथून कुठे सरबरीत, इकडून बावळट, इकडून कुठे काही जयबामण्याच्या टाइमात जायचंय, काहीच माहित नाही ना. मला माहिती आहे, आम्ही तिकडून वरून जातो. आई सोबत आल्यावर वरून नेते. इकडे रस्ता नसला ना मग सांगते बरोबर. एक तर आलात लेट. काय इथूनच आहे, सगळं माहितीये. माझा जन्म इथे गेलाय, मला माहिती आहे. यांना काय माहिती आहे, तिच्यामध्ये येतात. आयशी सोबत मी इकडे फाट्याला बिट्याला आले. काय ते वर व्हायचं एवढं रान आहे. काय रान कुठे, वरून मोकळं होतं तिथे. काजूची झाड, काजूच. तू तिकडे कुठे जातेस आणि हे कुठे जाते तिकडे? पप्पा तुमच्या सोबत पुढे येणारच नाही मी. काय तुम्हाला काय माहितीये तरी, तुम्ही काय बोलूच नका. हे बा करून दुसरीकडे नेत आहे, इकडे वाट आहे. मला काय माहितच नाही. पण कुठली वाटच माहित नाही. एवढं रान झालं इकडे, ही चुकीच्या रस्त्याला नेत आहेत. स्वराला पण नाही माहितीये काय. हा, आधीच एवढा दम लागतोय, तो काय कमी आहे की तुम्ही वरती नेताय अजून? कुठे तुम्ही बावळटासारखं आणलेत मला इकडे दोघांनी पण. हे काय बाबू, बापरे. मला ना आयशी यांच्या भरोस चांगला घामटा निघालाय माझा इथे येऊन. रस्ता माहितीये म्हणते. आई ग पप्पा, दरवर्षी तुम्हीच द्यायला पाहिजे असं नाही आहे काय? खालून द्यायला पाहिजे. खालून आहे का इकडे सगळं रान आहे. बरा तुझ्या नानाची टांग पाठ होती ती. तुम्ही सरबटल्यासारखं आणते मला इकडे. हे बघा भारग्याची भाजी. ओ
अशी ते मला अशा रानातून आणले की तिथं वाटा पण नव्हत्या ना, तिथं तुम्ही आणलेत तिथून. ऐक हा आहे तो फणस, इथे राखण देतो आम्ही. पण लागलाय काफा फणस आहे, कापा. एवढा घामटा आलाय, गरम, आणि घाम बघा किती निघालाय. आणि कोमटच आणला नाही, फ्रीज मधलं घेऊनच नाही. आता माझ्या पाठून यायचा तुम्ही, मी बरोबर नाही. एवढे काटे लागले त्यांना काय माहितीये. तू चुप, तू काय बोलूच नकोस, तू चल माझ्या वाटून. कुठून बोलते तिथून जायचं. पप्पा कुठून जायचं, मग चला माझ्या पाठून, मी नेईन बरोबर. पप्पा पप्पा चला, नाही तर तुम्हाला कुठून वाटतं पप्पा खालून की वरून, पटकन बोला. रस्ता चांगलाच आहे, माझ्या पाठून या चुपचाप. हो काटे लागतीलच, काय नाही काटे लागणार आहे. मला माहिती आहे चांगला रस्ता. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आलोय. ह्याला काय वाटतं, मला तर वाटतं मला काहीच माहित नाही इकडे. अरे मेरा बचपन इधर गया है, मेरा बचपन. पण करून मला काय रस्ता समजला नाही. पण इकडे सगळ्या रस्ते बंद झालेत. अरे शिव्या घालते म्हणून पाय माझ्या चप्पल कशा घातल्यास, मी बरोबर होते. चप्पलच तू घातल्यास माझ्या. हो बरोबर आलं होतं, मला माहिती आहे. तुम्ही काय बरोबर आला नव्हतात, बरोबर आलेत. मला लागलं ते नाही बघितलं. सगळं अडकतंय माझं.
फुल कपडे घालून नसते आली तर मच्छरने सोडला नसतं मला. सगळ्या मच्छर किती होते तिथे. तुम्हाला काय मच्छर चावल्या काय प्लीज तू. मी नसते आली 3 स्वरा नसते आली तर मी पप्पांना कुठून पण नेलं असतं, कुठल्या पण रस्त्यात. काय चांगल्या रस्त्यात नेक्स्ट टाइम आलात ना असं वाकत बिकत यायचं नाही. एक तर यायचं तर लवकर यायचं, नाही तर यायचं नाही संध्याकाळचं. ऐक ऐक ह्या वेली आहेत ना, ह्यानी जाम हे केले मला. काटे लागून लागून माझ्यापेक्षा लई मोठा रस्ता माहिती. कुठं नेलं असतं कुठे. मला बघ कसलं वातावरण आहे पुढे. पाय स्लिप होता तिथे. खालून जायचंय, खालून इकडून कुठून जाऊ. माझे कपडे सगळे फाटले. तुम्ही बरोबर हे करून आलात. चक्री पप्पांसोबत येणं चुकीचं होतं माझं. खरं तर मी हा ब्लॉग बनवण्यासाठी आली. खरं तर आता सगळे ज्या वाटा होत्या जुन्या त्या बंद झाल्यात. सगळीकडे रान पसरलंय. त्यामुळे नक्की वाट कुठून होती आणि आता कशी वेगवेगळे काढले लोकांनी. म्हणजे माणसांची येराजारी इकडे वरती कमी झाली. आधी फाटायला वगैरे यायचे पण आता तसं काहीच नाही. कोण येत नाही आता जास्त वरती. जवळजवळच आहेत. त्यामुळे रस्ते सगळे असे पॅक झालेत आणि सगळं असं जंगल झालंय. जे इथे पायाला लागलंय. चप्पल सरते म्हणजे हिने घातला माझे ते वाटलंच मला. काय मी तरी शोधते. मला वाटलं तू माझे चप्पल टाकल्यास की काय पिशवी. पाहिजेत आता पाहिजे. हा आता तू काय अशीच जाणारच काय चालत. कशाला आता सरून काटे लागून झाल्यावर चप्पल दे. 2 दिवसापूर्वी पाऊस होता आणि आता पाऊसच नाही. आम्ही भारग्याची भाजीचा मी जो ब्लॉग बनवला होता त्याला 2च दिवस झालेत. 2-3 दिवस पाऊसच गेलाय. काय झालं. बरं लगेच 2 दिवसाच्या पाण्यात अजून पडला नाही. तिचं सगळं नुकसान होतंय की पाऊस पडून भात थोडं थोडं वरती आले. रोप भाताची काही ठिकाणी भात आमचं रुजलं पण नाही. मी या टाईमला इंद्रायणी भात घेऊन आली होती आरवलीमधून. फर्स्ट टाइम काहीतरी नवीन. म्हटलं बघू इंद्रायणी कसं येतंय. पाऊसच गेला. कोण आधी कोणाला सांभाळतंय. पप्पा स्वराला की मग तुला सांभाळतील ना. आमचं छोटस घर. ही महाराणी कौशल्य आली बाहेर मला जबरदस्ती पाठवून. मला बोलते जा पप्पांसोबत तू ब्लॉग बनवशील. म्हणजे सोबत जायला स्वतः नाही आली. आणि आता फोनवर बिझी होती. फोन केला तर आपण गेलो होतो तेव्हा त्या फणसावर 2 फणस आहेत. मोठे मोठे झालेत आपल्या त्या. आमच्या झाडावर बिडावर चढता येत नाही. कामाचे नाही ते काय अजिबात. आबांना घेऊन जा 2 फणस घेऊन ये. एक त्यांना एक आपल्याला. सांग त्यांना 2 फणस आहेत. मी व्हिडिओ मध्ये टाकणार आहे ते बघतीलच. मी आता पोहोचलोय तर बाकीची जी जेवणाची रेसिपी होईल ती मी तुम्हाला दाखवेन. आम्ही कोंबडी नाही देत. आमच्या मोठ्या घरात कोंबडी देतात. अशा आपण का नाही देत कोंबडी. आपण अंडा का देतो मग. कोयंडा अंडा ते नारळावर आहेत.
आजोबा आमचे आजी आजोबा त्यांना तिथे ठेवलंय काय आजी आजोबांना नारळाच्या. आणि आता मस्त असं चिकन वडे होतील आणि ते पप्पा काय ते बोलतो ते वाडी ठेवतील ना, असं दाखवतील ना काहीतरी. काय ग काय लागलं? खोटं खोटं लावलं असेल नाटकी, हळद लावलंयस. थंड पाणी आहे. चला भेटू. जेवणाचा व्हिडिओ दाखवला तर आरू वडे वगैरे करेल. एवढं